टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत। दीपकभाई, काय सांगाल? एकूणच उद्या 5 जुलैला मोर्चा होतोय आणि या मोर्चाकडे आपण कसं पाहताय? कारण सगळे मराठी एकत्र येण्याचा अशा पद्धतीचा विषय सांगितला जातोय। ही महाराष्ट्राची दिशाभूल आहे। शेवटी खरं हे लोकांच्या समोर आलं पाहिजे। हिंदी अजिबात कंपल्सरी नाही आहे, हिंदी ही ऑप्शनल केलेली आहे। म्हणजे मुळात असं होतं की हिंदी आतापर्यंत कंपल्सरी होती। हे सर्वांना माहिती पाहिजे की 1971 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदी कंपल्सरी आहे आणि ती 5वी 6वी 7वी या वर्गांना 8वीपर्यंत कंपल्सरी होती। आता उलटं हे कंपल्शन जाऊन ती ऑप्शनल होणार आहे। मग कशासाठी हा मोर्चा चाललेला आहे? मराठी कंपल्सरी आहे, मराठी ऑप्शनल नाही आहे। मराठी कंपल्सरी आहे, इंग्रजी कंपल्सरी आहे आणि इतर तुम्हाला ऑप्शन हे आता तुम्हाला 5वीपासून 6वीपासून द्यायला लागणार आहेत। म्हणजे समजा आपण ते कायम ठेवलं असतं पूर्वीचं, तर 6वीमध्ये हिंदी कंपल्सरी झाली असती। उलटं ते काढून टाकलेलं आहे आणि 1लीपासून 5वीपर्यंत ज्या भाषा घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तामिळ घेऊ शकता, कन्नड घेऊ शकता, तुम्हाला जी भाषा पाहिजे ती घेऊ शकता, तशीच हिंदीसुद्धा घेऊ शकता। त्याच्यामुळे हिंदीचं कंपल्शन अजिबात नाही। मग हा मोर्चा कशासाठी आहे? मराठीवर कुठे दुर्लक्ष झालं आहे? मराठी तर कंपल्सरी आहे, मराठी 10वीपर्यंत कंपल्सरी आहे आणि जी शिफारस माझ्या समितीने मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री होतो त्यावेळेला केलेली आहे त्याप्रमाणे 12वीपर्यंतसुद्धा ती कंपल्सरी केलेली आहे। आता मराठीमध्ये इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम सुरू झालेला आहे। 40% मुलं मराठीमध्ये इंजिनिअरिंग करत आहेत। पुढच्या वर्षीपासून कदाचित मेडिकल मराठीमध्ये सुरू होईल। म्हणजे कशासाठी? काय झालेलं आहे? लोकांना खरं सांगा। हे बघा, शेवटी खरं हे खरं होतं आणि खोटं हे खोटं असतं। आत्तापर्यंत हिंदी कंपल्सरी होती, आता ती कंपल्सरी नाही, आता ती ऑप्शनल झालेली आहे। केवळ राजकारणासाठी राजकारण चाललेलं आहे। मराठीसाठी पूर्वी काय झालेलं होतं? मराठी भाषेचं धोरण दिलेलं होतं का? मी ज्यावेळेला मराठी भाषेचा मंत्री होतो त्यावेळेला मराठी भाषा धोरण दिलं। मराठीला अभिजात दर्जा मिळावा किती महाराष्ट्राची इच्छा होती, ती आमच्या सरकारने पूर्ण केली। म्हणजे हे सगळं करत असताना खरं बोललं पाहिजे ना लोकांशी। लोकांना 10 वेळा सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याची माहिती घ्यावी। माहिती घेतल्यानंतर हे जर असत्य असेल तर मोर्चा कशासाठी? हे बघा, राजकारण हे कधी मराठीच्या भाषेत येता कामा नये। मराठी भाषा भवन आज अतिशय भव्य असं मराठीमध्ये उभं राहतं आहे। मराठी साहित्यिकांसाठी नवीन भवन वाशीला उभं राहतं आहे। आपला जो मराठी विश्वकोश आहे त्याच्यासाठी अनेक वर्ष त्या ठिकाणी वाईला भाड्याच्या जागेमध्ये होता, तिथं आता इमारत मंजूर होते आहे। म्हणजे मराठी एका विशिष्ट दिशेने चाललेली आहे। जगभरातल्या मराठीसाठी मराठी संमेलनं घेतली जातात, जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र केलं जातं। आधी संमेलनं फक्त महाराष्ट्रामध्ये होती, आता बृहन महाराष्ट्रामध्ये होत आहेत। म्हणजे किती गोष्टी। आपली आपापसातली मुलं हिंदीत बोलतात, ती बोलू नये म्हणून मराठी आपण युवा संघ स्थापन केले, त्यांना ग्रँट द्यायला सुरुवात केली। म्हणजे मराठीसाठी एवढं सगळं होत असताना केवळ खरं काय आणि खोटं काय एका व्यासपीठावर येऊन सांगा ना। भाई नक्कीच या निमित्ताने मोर्चा होतोय। या मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात। या मोर्चाच्या निमित्ताने ही पुढच्या काळातली नांदी समजली जाते। तुमचं मत काय? हे बघा, हा मूळ मुद्दा आहे की हे खरं आहे की खोटं आहे। तर हे सपशेल खोटं आहे। हे मी मराठी भाषेचा म्हणजे शालेय शिक्षणाचाही मंत्री होतो आणि मराठी भाषेचाही मंत्री आहे। त्याच्यामुळे मराठी कंपल्सरी आहे, हिंदी कंपल्सरी अजिबात नाही आहे आणि त्याच्यामुळे दिशाभूल होता कामा नये। मोर्चाच्या निमित्ताने मला आवश्यकता असेल, मी पुन्हा एकदा खरं तर राजसाहेबांचं कधी राजकारणाच्या याच्यावर नसतं, ते मराठीच्या बाबतीत आधीपासून पर्टिक्युलर आहेत। मराठी भाषांतरची त्यांनी आंदोलन चालवलं, त्याचं आम्हाला निश्चितपणे कौतुक आहे। परंतु हा विषय आहे, हा विषयाच्या संदर्भात असं कंपल्शन कोणतंही नाही आहे, हे मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो। आणि त्याच्यामुळे पहिलीपासून तुम्हाला पाहिजे ती भाषा शिकता येते, पण मराठी कंपल्सरी आहे, इंग्रजी कंपल्सरी आहे। कारण ते इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे ती आपल्या मुलांना येत नाही, मुलं मागे पडता कामा नये। आणि हिंदीसुद्धा मुलांनी शिकली पाहिजे, कारण ती राष्ट्रीय भाषा आहे, त्याच्यामध्ये परीक्षा होतात, तर तो मुलंसुद्धा आपली महाराष्ट्रातलीसुद्धा मागे पडता कामा नये। हा सगळा दृष्टिकोन घेऊन सत्य जे आहे ते आम्ही पुन्हा एकदा त्यांना सांगायचा प्रयत्न करू आणि त्याच्यावर निर्णय घ्यावा। त्यांनी एकत्र यावं न यावं हा शेवटी प्रश्न असतो, हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये त्यांनी योग्य तो निर्णय घेणं आमचं कुठलीही त्याला हरकत असणार नाही। परंतु जे काय घडतं ते डोळसपणे बघायला लागेल आणि फक्त मराठी भाषेच्या संदर्भात जे आज चाललेलं आहे ते मात्र चुकीची माहितीच्या
कदाचित त्यांनासुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत कोणी पोचवली नसेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं. शेवटचा प्रश्न, मराठी आणि परप्रांतीय अशा पद्धतीचा वाद केला जातो आहे आणि एकूणच विश्लेषक म्हणत आहेत की याचा फटका आहे तो भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीला बसू शकेल. तुम्हाला वाटतं का याचा एकूणच परिणाम महानगरपालिकेवर होऊ शकेल? मराठीसाठी आधी काय केलं सांगा ना. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की जेवढं काय केलं मराठीसाठी आम्ही केलं. शेवटी बघा, राजसाहेबांनी आंदोलन चालवलं, मराठीमध्ये बोर्ड चालवले पाहिजे. राजसाहेबांपुरतं मी मान्य करतो, परंतु इतर जी लोक आहेत त्यांनी मराठी भाषेचं धोरण दिलं का? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला का? मराठीसाठी सगळं आम्ही केल्यानंतर केवळ ही लोकांची दिशाभूल चाललेली आहे. आणि मराठी हा आम्ही सुद्धा मराठी आहोत ना सगळे. मराठी हे काय कोणाची मोनोपॉली आहे का? मराठी आम्ही सगळे जाऊत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे मी सांगतो, मी सांगितलेली माहिती 100% सत्य आहे. आणि ही माहिती जर तुम्ही पडताळून बघितली तर तुम्हाला त्याची सत्यता पडताळून बघता येईल. इतर जर मातृभाषेमध्ये आम्ही सगळ्याच शिक्षण देतो ना. आणि खरं तर पुढच्या काळामध्ये मुलं आपली परदेशामध्ये जाणार, त्यांना फ्रेंच आलं पाहिजे, त्यांना जर्मन आलं पाहिजे, त्यांना रशियन आलं पाहिजे, स्पॅनिश आलं पाहिजे, वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजेत, तर ती जगामध्ये राज्य करणार मुलं आपली. आपल्या मुलांचं भवितव्य महत्त्वाचं आहे. आज आम्ही मुलांना जर्मन शिकवण्याचा हे सुरू केलेला एक उपक्रम. त्याच्यामधून आपण जर्मनीला लाखो मुलं पाठवणार आहोत ज्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळणार आहेत. तर मराठी हे सगळं करत असताना मराठी कंपल्सरी आम्ही केलेलंच आहे ना. आणि ते पुढे कदाचित 12वीपर्यंत सुद्धा जाईल, कारण आम्ही तशी शिफारस केलेली आहे. निदान मी ज्यावेळेला या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला केलेली आहे आणि ती ऑन रेकॉर्ड आहे. आणि त्याच्यामुळे ह्याची सगळ्याची खात्री करून घ्यावी आणि ह्याबाबत त्यांनी खात्री करून आपल्या मोर्चा मागे घ्यावा असं माझं स्पष्ट मत. नक्कीच आपण पाहते होते दीपक केसरकर ते म्हणतात की मराठी टिकवण्यासाठी महायुतीने काम केलेलं आहे. हा मोर्चा म्हणजे दिशाभूल करणार आहे, त्यामुळे तो त्यांनी मागे घ्यावा. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.